सर्वांना नमस्कार. मी संदीप फणसे, राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून जे कालपासून आमच्या आदिवासी बांधवांनी जे पैसा क्षेत्रातील शिक्षक आहेत ते कंत्राटी व मानधनी या नवीन पदसंवर्गावर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना घेतलेलं आहे. त्यांना जिल्हा परिषदेने शिक्षक सेवक या पदावर कायम करावं ही त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे. प्यासा कायदा 1975 पासून आला, पण त्याची अंमलबजावणी खरं तर 2014 पासून सुरू झाली आणि त्याची मोजदाद 2014 पासून झाल्यानंतर त्याची बिंदू नामावली जी आहे ते 15-16 पासून करणं सुरू झालं. याची वेगळी बिंदू नामावली यादी वेगळी ठेवण्याचं काम शिक्षण विभाग, जिल्हा परिषद प्राथमिक व सहाय्यक आयुक्त मावक यांनी ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाने त्यांच्यावर सोपवलेली आहे. ही सोपवलेली जबाबदारी कर्तव्य पार पाडत असताना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त मावक यांनी ज्या वेळेला 2016ला आम्ही प्रथम महाराष्ट्रातला ज्या वेळेला रोस्टर वेगळा करण्याचं काम सुरू झालं ते या नाशिक जिल्ह्यापासून आम्ही रोस्टर चळवळीने पार पाडलं. यामध्ये ज्या वेळेला आम्ही आढावा घेतला त्यावेळेला 11,000 पदे मंजूर होती. या मंजूर पदामध्ये त्यावेळेला 22% प्यासा कायदा येण्या अगोदर नाशिक जिल्ह्यासाठी एकूण रिक्त पद, एकूण मंजूर पदाच्या 22% असं इथलं आरक्षण मंजूर होतं. आणि ज्यावेळेला प्यासा क्षेत्राचं आम्ही मोजदाद केली त्यावेळेला केवळ एकूण जी पदं जी होती प्यासा क्षेत्रात आवश्यक पदं जी होती ती 3700 पदं ही मंजूर पदे होती. किती होती? 3700. त्यापैकी फक्त कार्यरत किती होती माहित आहे? फक्त कार्यरत 1600 पदं कार्यरत होती. अवघी पाहिजे होती किती? होती किती? 16. मग ही स्थिती होती आणि आम्ही प्यासा लागू कायद्याच्या बाबतीत रोस्टर केला आणि रोस्टर केल्यानंतर सर्वसाधारण 2016-17 मध्ये 900 ते 950 शिक्षक आदिवासी क्षेत्रातील ची बदली झाली, परंतु त्यांना प्यासा क्षेत्रातील गावामध्ये दिलं नाही. त्यांना पेसा क्षेत्राच्या गावामध्ये नियुक्ती देणं आवश्यक होतं. त्यांना पेसा क्षेत्राच्या बाहेर म्हणजे सर्वसाधारण 80-90 किलोमीटर वर देण्यात आलं. आजची ही स्थिती जर आपण बघितली तर आम्ही ज्या वेळेला 22ला काम केलं त्यावेळेला सर्वसाधारण 3800 पदं जी आहेत ते प्यासा क्षेत्रामध्ये मंजूर आहेत. माझे ते 50% आणि 25%चे आकडे माझ्याकडे पाठ नाही आहेत. आज जर बघितलं प्यासा क्षेत्रातल्या 100%च्या ह्याच्यात जर बघितलं तर सर्वसाधारण 1700 बिगर आदिवासी तिथं कार्यरत आहेत. किती? जर हे 1700 कार्यरत असणारे बिगर आदिवासी पेसा क्षेत्रातल्या बाहेरचे
त्यांना 2014च्या शासन निर्णयाप्रमाणे सेवानिवृत्त झालेली पदं असतील, मयत झालेले असतील, पदोन्नतीने रिक्त झाली असतील, याच्या एकूण रिक्त पदाच्या प्रत्येक वर्षी बिगर जाहिरातीची 20% भरती करणं आवश्यक होतं. परंतु या इथल्या जातीयवादी अधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्षी पैसा क्षेत्रातली 20% प्रमाणे जी भरती करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे आज इथं दिसणारे बरेचसे शिक्षक जे आहेत ते मला असं वाटतं की 2017च्या अगोदरचे टी किंवा म्हणजे DED झालेले होते, त्यांना त्यावेळेला टेटची आणि याची पण आवश्यकता नव्हती. मग प्रत्येक वर्षाला 20% जर प्रमाणात जर भरती केली असती तर ज्यांचं वय सर्वसाधारण 95 ते 2005च्या दरम्यान आहे ते शिक्षक आज फक्त या तुमच्या समोर दिसले असते. पण ज्यांचं वय आज 82, 84 ते 86च्या रेंजमधले बरेचसेच मला दिसत आहेत, हे आज परमनंट होऊन या जिल्ह्यामध्ये परमनंट होऊन सर्वसाधारण 10 ते 15 वर्ष सेवा त्यांची झाली असती. पण या जातीयवादी अधिकाऱ्यांनी पैसा क्षेत्रातलं 20%ची पदं खाली करून न दिल्यामुळे, त्या पदावर भरती न करून दिल्यामुळे आज त्यांचं एवढं मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे की ज्यांची काही सेवा, काहींचं वय सुद्धा आता संपण्याच्या याच्यावर आहे. वयातून बाद म्हणजे भरतीला जी काही आवश्यक असणारं जी काही वयवर्ष आवश्यक आहे त्या वयवर्षाच्याही पुढं हे शिक्षक चाललेले आहेत. तरी शासनानं जे काही ह्या विद्यार्थ्यांनी जे आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं, इथला रोस्टर घोटाळ्याच्या बाबतीमधलं काय आजचा इतिहास नाही आहे. जो काही 21ला रोस्टर केला त्यामध्ये रिक्त पदे पैसा क्षेत्रातली सर्वसाधारण 1100 ते 1200 असताना केवळ 389 पदं ही रोस्टरला मंजूर करून दाखवली होती. बोगस आकडा आपल्या समोर ठेवला. जर सर्वसाधारण 1100 पदाचा जर ठेवला असता तर 1100च्या इथं जे असणारे मला वाटतंय 900 ते 950च्या दरम्यान इथले जे बीएड धारक किंवा म्हणजे बीएड धारक आणि अभियोग्यता जे पात्रता असणारे सर्वसाधारण किती आहेत सर? साधारण किती येतो जिल्ह्यातला आकडा? 464 नाही, एकूण असणारा जो होता तुम्ही पात्र झालेला, तुम्हाला घेतलेले तुम्ही 400 आहात, परंतु 800 ते 850 म्हणजे 800 ते 850 पात्र आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 1100 पदं रिक्त आहेत. ही सर्वच्या सर्व पात्रताधारकांना जर घेतलं असतं तरी सुद्धा पदं रिक्त झाली असती. परंतु जातीवाद्यांनी या रोस्टर घोटाळा करून 389 पदं दाखवली. आज त्यानंतर त्या 389 पदापैकी 464 लोकांना म्हणजे घेतलेलं आहे. म्हणजेच ती 100% पदं भरली. तुम्ही असं दाखवता, भास करता, अरे पण 1100 पदं रिक्त असताना तुम्ही फक्त